Hi everyone, welcome to my educational channel Seema Sahane. Today we see 1.2 Androcles and the Lion of class 8. Just we see warming up and chit chat question. First question, have you ever helped anyone? Why? तुम्ही कधी कुणाला मदत केली आहे का? आणि केली असेल तर का केली? सेकंड क्वेश्चन, हाऊ डिड यू हेल्प हिम और हर? तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत केली? थर्ड क्वेश्चन, हॅज एनीवन एव्हर हेल्प यू इन युअर नीड? तुमची गरज असताना तुम्हाला कोणी कधी मदत केली आहे का? फोर्थ क्वेश्चन, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? अँड फिफ्थ क्वेश्चन, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅच्युटेड टू हिम और हर? तुम्ही त्याला किंवा तिला तुमची कृतज्ञता कशी दर्शवली? आणि चौथ्याचा अर्थ आहे तुम्हाला तेव्हा कसे वाटले? ज्यावेळी तुम्ही इतरांना मदत केली तेव्हा तुम्हाला कसे वाटले? त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ bravery that you have read or heard. Also name the bravery hero heroine of each story. तुमच्या वाक्यावरील मित्रांशी चर्चा करा व तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्यकथांची नावे लिहा. या कथातील नायक किंवा नायिका यांची नावे लिहा. या ठिकाणी तुम्हाला शौर्यकथांची नावे लिहायची आहे. राईट द ब्रेव्हरी स्टोरीज नेम अँड नेम ऑफ हिरो और हिरोईन, त्यांच्या नायक किंवा नायिकांची नावे लिहायची. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट द लायन चूजिंग फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह. सिंहाविषयी वस्तुस्थिती योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. लेट्स सी नाउ द मेन लेसन. Androcles and Lion. Long ago, there lived a kind, gentle, and the courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and others wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their master. They had to do what their master told them. They had no freedom, no rights, even when they were unhappy with their master. They could not leave him. They were bounded by a law to obey their master, however wicked he might be. याचा अर्थ असा की खूप वर्षापूर्वी अँड्रोकल्स नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. त्या काळी राजे, महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत. अँड्रोकल्स हाही असाच एक गुलाम होता. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला झुंपत असत. मालक जे सांगतील ते त्यांना करावे लागत असे. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे, कोणताही अधिकार नसत. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करीत असले तरी त्यांना सोडून जाता येत नसे. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्याची आज्ञा पाळणे ही त्याच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे. नेक्स्ट पॅराग्राफ. Androcles did not like his heartless, wicked master. His masters braved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escapes from the clutches of their cruel master. अँड्रोकल्सला त्याच्या या निर्दयी आणि निष्ठुर मालक त्याला अजिबात आवडत नसे. तो गुलामांना उपाशी ठेवत असे आणि चाबकाचे फटके मारित असे. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरे असे अँड्रोकल्सला वाटे. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यास यशस्वी झाला. नेक्स्ट पॅराग्राफ. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed in the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. अँड्रोकल्स जरी पळून गेला असला तरी तो भ्याड नव्हता, म्हणजे घाबरणारा नव्हता. तो जंगलात लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचे त्याला भय नव्हते, म्हणजे हिंस्र प्राण्यांचे त्याला भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही याची देखील त्याला चिंता नव्हती. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आता तो मुक्त झाला आहे असं त्याला वाटू लागलं. आपण मुक्त आहोत याचाच त्याला खूप आनंद होता. नेक्स्ट पॅराग्राफ.
One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled or nor roared. In fact, it looked at him patiently as if it was in a great pain. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. मागे फिरून वळून जावे असे त्याला प्रथम वाटले, पण त्याला बघून सिंह हलला नाही, गुरगुरला नाही की त्याने डरकाळीही फोडली नाही हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना जणू वेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. द नेक्स्ट पॅराग्राफ. Androcles paused and then he moved cautiously towards the lion. Step by step, the lion moaned and whipped. Please help me, its eyes seems to say. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, and swollen. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the causes of the lion's distress through the Androcles. अँड्रोकॉस थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. सिंह कणत इवळत होता आणि त्याचे डोळे कृपया मला मदत करा अशी जणू याचना करीत होते. अँड्रोकॉस जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रोकॉसला दिसले की एक मोठा काटा त्याच्या बोटात घुसला होता. सिंहाच्या वेदनेचे ते कारण आहे, अँड्रोकॉस स्वतःशी पुटपुटला. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रोकॉसने आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला. सिंहाच्या दुखऱ्या पंजावर हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करील की काय अशी त्याला भीती वाटत होती, पण सिंहाला त्याच्या सदहेतू समजला असावा. Next page number. This is the Androcles and lion. Androcles took the paw in the left hand deftly. He pulled out of the thorn, then tearing a piece of his own clothing, the kind man bounded up the lion's injury paw. To his surprise and wonder, the lion and clicked his arm as if show the gratitude. अँड्रोकॉल्सने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला, शिताफितीने त्यातला काटा काढून काढला आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला. अँड्रोकॉल्स remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beasts. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times he followed Androcles wherever he went. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोकॉल त्याच्याजवळ राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करीत असे. लवकरच सिंह हिंडू फिरू लागला आणि बरेचदा अँड्रोकॉस जिथे जाईल तिथे सिंह त्याच्या पाठोपाठ जात. In the meanwhile, Androcles masters and complained to the authorities that his sales Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low but could not find him. At least they came to the forest where Androcles lived. दरम्यान अँड्रोकॉलच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. अँड्रोकॉल्सला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. त्यांनी कसून शोध घेतला, पण त्यांना काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रोकॉल्स राहत होता त्या जंगलात ते आले. It so happened that Androcles had
gone but out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chain in a prison. The lion was caged. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as the punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be a thorn to the wild beasts. Next page. On the appointment day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpets blew. The trumpet and the Androcles was brought into the arena. His chains were unbounded. He felt weak and dismayed. He was certain that he was the last day of his life. असे झाले की नेमकी त्या दिवशी अँड्रोकॉसला एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रोकॉसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाईल. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाईल. त्यामुळे अँड्रोकॉसलाही जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. ठरलेल्या दिवशी राजा सर्कसीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. तुतारी वादकांनी शिंकी फुंकली आणि अँड्रोकॉसला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It has been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring. But suddenly it shaped in its tracks. Then it moved slowly forwards. All its rage seemed to have melted. Androcles saw his too, and each friend recognized the other. To everyone's amazement, the lion bounded towards the Androcles again. But when he reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He kept with a relief and joy. The audiences, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and the friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live a free life. ठरलेल्या दिवशी राजा सर्कसीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला आणि तुतारी वादकांनी शिंके फुंकले आणि अँड्रोकल्सला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अँड्रोकल्सला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. अँड्रोकल्सला पाहता क्षणी
सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने चेपावला, पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रोकॉल्सनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांची एकमेकांना त्यांनी ओळखले. सिंह पुन्हा अँड्रोकॉल्सकडे झेपवला आणि त्याच्या जवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोकॉल्सने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अँड्रोकॉल्सच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्यासाठी मागणी करू लागले. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोकॉल्सला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अँड्रोकॉल्सची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. आणखीन कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रोकॉल्सला विचारले. तेव्हा अँड्रोकॉल्स म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. अशा रीतीने दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. हिअर आवर स्टोरी इज फिनिश. इफ यू लाईक माय स्टोरी, प्लीज लाईक इट, शेअर इट, and if you like my channel, please subscribe it and touch the bell icon button and continuously watch like these educational videos. Thank you so much.